महात्मा फुले जनआरोग्याची मर्यादा थेट 10 लाखांवर, तब्बल 24,000चा समावेश. मंत्रिमंडळ बैठकीत 21 महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब. पीक विम्याचा 1 रुपयाही मिळणे थटताच कृषीमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचा कंपन्यांविरोधात पवित्रा. अकोला जिल्ह्यातील काही तक्रारदार शेतकऱ्यांशी मंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला. विमा दाव्याचे 5-5 रुपये आणि 21 रुपये मिळाल्याची या शेतकऱ्यांची तक्रार होती. शिवराजसिंग चव्हाण यांनी बारकाईने चौकशी करत प्रश्न विचारला की आपल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे दाव्याचे इतके कमी पैसे कसे बरं मिळाले. नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर रोजी निकाल. नाशिक जिल्ह्यात कांदा अनुदान योजना प्रस्ताव मंजूर. येवला बाजार समिती अंतर्गत 1682 शेतकऱ्यांना अनुदान वर्ग. नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदान प्रस्ताव फेर छाननी अंतर्गत तालुकास्तरीय समितीने नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण 12 बाजार समित्यांचे 9,642 पात्र शेतकरी लाभार्थ्यांना 18,07,00,000 रुपये अनुदान वर्गवणार. ठिबक अनुदानासाठी आता केवळ 5च कागदपत्रे लागणार. प्रक्रिया सुटसुटीत. एकूण 12 प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय. सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी एकूण 12 प्रकारची कागदपत्रे देण्याची अट रद्द करण्यात आली. त्याऐवजी पूर्वसंमतीसाठी 2 तर काम पूर्ण झाल्यानंतर 3 अशी एकूण 5 कागदपत्रे आता शेतकऱ्यांना द्यायची आहेत.